मित्रांनो, एंडसेम पी-आय-क्यू सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे पी-आय-क्यू सोल्युशन्स बघत होतो. युनिट 5 चालू केलेलं होतं. त्यामध्ये आता आपण काही क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेत आणि काही बाकी आहेत. त्यापैकी आज आपण कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत ते बघू. चला तर क्वेश्चन अगोदर समजून घेऊ. मे 2025 चा क्वेश्चन पेपर आहे. युनिट 5 आपण सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन बघा. व्हॉट इज लाईफ सायकल ऑफ एन ॲपलेट एक्सप्लेन विथ सुटेबल डायग्राम. ठीक आहे. ॲपलेट ही आता यूज केली जात नाही. त्याची जागा बरेचसे HTML, CSS झालं, जावास्क्रिप्ट झालं, React, JS वगैरे या सगळ्या गोष्टीने ॲपलेटची जागा घेतलेली आहे. त्यामध्ये खूप इश्यू सुद्धा होते. सिक्युरिटीचा इश्यू वगैरे असतील. ठीक आहे. सो आता ही कन्सेप्ट यूज केली जात नाही. पण सध्या आपल्याला जावाच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. चला तर याचं उत्तर कसं आणि किती लिहायचे ते बघू. ॲपलेटच्या लाईफ सायकल बद्दल म्हणजे लाईफ सायकल ॲपलेटची जी आहे त्याची ही डायग्राम आहे. आता ही डायग्राम डायरेक्ट तुम्हाला सांगत नाही. त्या अगोदर तुम्हाला थोडीशी या सगळ्याची थिअरी सांगतो जेणेकरून तुम्हाला ही डायग्राम ही म्हणजे डायग्राम आहे ती लगेच लक्षात राहील. इनिट मेथड काय आहे? त्यानंतर रनिंग, आयडल आणि डेड. हे काय एरो इकडून तिकडे चालले, तिकडून इकडे चालले. हे सगळं तुम्हाला कळून जाईल थोडीशी थिअरी वाचल्यानंतर. सर्वात अगोदर कोणती स्टेट आहे बघा? बॉर्न स्टेट आहे. या बॉर्न स्टेटला आपण आता पहिले बघू की ही कशी आहे, कशाप्रकारे काम करते. आता बॉर्न स्टेटमध्ये इनिट मेथड सर्वात अगोदर कॉल केली जाते. When the applet is first loaded in the browser, it enters the bourne state. ठीक आहे. इनिट मेथड ज्यावेळेस आपण ॲपलेटला लोड केलं, ॲपलेटला लोड केल्यानंतर ॲपलेट हे बॉर्न स्टेटमध्ये एंटर करतं आणि त्यावेळेस इनिट मेथड ही ऑटोमॅटिकली कॉल होत असते. या सगळ्या मेथड ज्या काही आपण शिकणार आहे, त्या ऑटोमॅटिकली कॉल होणाऱ्या सगळ्या मेथड आहेत. द ब्राउझर कॉल्स द init मेथड. ठीक आहे. This method is used for initialization of variables, loading images, fonts, sounds, setting background color, allocating resources. आता ज्यावेळेस आपण एखादं वेब पेज बघतो, त्या वेब पेजमध्ये डिफरंट टाइप ऑफ व्हेरिएबल्स आपल्याला इनिशियलाइज करायचे असते. तर वेब पेजमध्ये डिफरंट टाइप ऑफ इमेजेस असतात, फॉन्ट्स असतात वेगवेगळे, आवाज आपल्याला तिथे वेगवेगळे इम्पोर्ट करायचे असतात. बॅकग्राऊंड कलर, डिफरंट कलर आपल्याला तिथं सेट करायचे असतात. त्या सगळ्यासाठी आपल्याला बॉर्न स्टेटमध्ये इनिट जी मेथड आहे, ती मेथड या सगळ्या गोष्टींसाठी आपण यूज करणार आहोत. आफ्टर इनिट फिनिशेस, द ॲपलेट मूव्हज टू द रनिंग स्टेट. तर आपण ही बॉर्न स्टेट बघितली. त्यानंतर कोणती स्टेट आहे? रनिंग स्टेट आहे. आता आफ्टर इनिट फिनिशेस. आता इनिट मेथड आपली संपलेली आहे. आता आपण रनिंग स्टेटमध्ये गेलेलो आहोत. आता दुसरी स्टेट आहे रनिंग स्टेट. त्या डायग्राममध्ये सुद्धा दुसरी स्टेट कोणती आहे? रनिंग स्टेट आहे. रनिंग स्टेटमध्ये 2 मेथड कॉल होतात. एक स्टार्ट मेथड कॉल होते आणि दुसरी पेंट मेथड कॉल होते. आता वन्स द ब्राउझर्स कॉल स्टार्ट, द ॲपलेट एंटर्स द रनिंग स्टेट. तर रनिंग स्टेटमध्ये ॲपलेट येतोय म्हणजे काय होतंय? ॲपलेटचं एक्झिक्युशन स्टार्ट होतंय. ही स्टार्ट मेथड आता आपण कॉल केली. कशानंतर? आफ्टर इनिट मेथड. ठीक आहे. अल्सो कॉल व्हेनेव्हर द ॲपलेट बिकम्स ॲक्टिव्ह. व्हेन द यूजर रिटर्न्स टू द टॅब यूज्ड टू बिगिन. ठीक आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण ॲपलेट यूज करतोय, एखाद्या वेब पेजवर आपण काम करतोय आणि अचानक आपण ते मिनिमाइज केलं आणि मिनिमाइज केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावर काम करण्यासाठी ज्यावेळेस आपण परत त्या पेजवर येतो, त्या टॅबवर येतो, त्यावेळेस पुन्हा एकदा स्टार्ट ही मेथड आपली कॉल होत असते. ठीक आहे. स्टार्ट ही मेथड कशासाठी असते? ॲनिमेशन स्टार्ट करण्यासाठी, थ्रेड स्टार्ट स्टार्ट करण्यासाठी किंवा ॲक्टिव्ह प्रोसेसिंगसाठी स्टार्ट मेथड कॉल होत असते. इनिट मेथड झाल्यानंतर स्टार्ट मेथड कॉल होते. आता त्यानंतर रनिंग या स्टेटमध्ये पेंट मेथड सुद्धा कॉल होते. व्हाईल इन द रनिंग स्टेट, पेंट इज कॉल व्हेनेव्हर द ॲपलेट नीड्स टू ड्रॉ ऑन द स्क्रीन. आता ज्यावेळेस मी सध्या हे सगळं लिहितोय, मला जर काही इथं ड्रॉ करायचं म्हटलं, तसं ड्रॉ करण्यासाठी डिफरंट टाइप ऑफ टेक्स्ट तिथं ड्रॉ करण्यासाठी, शेप्स ड्रॉ करण्यासाठी, ग्राफिक्स काय अपडेट करायचं असतं त्यासाठी पेंट मेथड आपल्याला यूज केली जाते. तर तुम्हाला डायग्राम दाखवतो. ही बॉर्न मेथड आपण बघितली, इनिट मेथड कॉल केल्यानंतर. स्टार्ट मेथड बघितली, स्टार्ट झाली. आता रनिंग स्टेटमध्ये पेंट मेथड हे जो एरो दिलेला आहे, तसा लूपमध्ये दिलाय. याचा अर्थ काय आहे, की पेंट मेथड ही व्हेनेव्हर ॲपलेट नीड्स टू ड्रॉ द पेंट, दॅट टाईम पेंट मेथड इज कॉल. ठीक आहे. म्हणजे मल्टिपल टाईम पेंट मेथड ही कॉल केली जाऊ शकते. The loop around running indicates that the applet may repeatedly call paint to redraw the screen. ठीक आहे.
कळालं? रनिंग स्टेटमध्ये आता पेंट मेथड आपण मल्टिपल टाइम यूज करू शकतो. एवढंच लक्षात ठेवा रनिंग स्टेटमध्ये आपण स्टार्ट मेथड सुद्धा कॉल करतो आणि पेंट मेथड सुद्धा कॉल करतो. स्टार्ट मेथड ही एकदा कॉल होते आणि दुसऱ्यांदा केव्हा कॉल होते ज्यावेळेस युजर मिनिमाइज करून पुन्हा पेजवर आल्यावर आणि पेंट मेथड ही आपण मल्टिपल टाइम यूज करू शकतो. त्यानंतर आयडल स्टेट. आयडल स्टेट म्हणजे काय? स्टॉप मेथड ऑटोमॅटिकली कॉल होणार आहे. व्हेन द युजर स्विचेस टू अनदर टॅब. आता आपण ब्राउझरमध्ये एक टॅबवर काम करत असताना आपल्याला अजून एक टॅबची जर गरज पडली तर आपण नेक्स्ट टॅबवर जातो. त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्क्रोल अवे करतो किंवा मिनिमाइज करतो ब्राउझरला, ॲपलेट बिकम्स इनॅक्टिव्ह. ब्राउझर्स कॉल द स्टॉप मेथड. इन शॉर्ट काय सांगायचं यांना, की मिनिमाइज ज्यावेळेस आपण ब्राउझरच्या एखाद्या पेजला करतो, त्यावेळेस काय होतं, ॲपलेट हे इनॅक्टिव्ह होतं, म्हणजे स्टॉप मेथडला कॉल केलं जातं. स्टॉप मेथड काय करते मग? सस्पेंड्स द ॲपलेट टेम्पररीली, स्टॉप्स ॲनिमेशन्स ऑर थ्रेड्स. द ॲपलेट इज स्टिल लोडेड बट नॉट ॲक्टिव्ह. फ्रॉम आयडल, द ॲपलेट कॅन रिटर्न टू रनिंग स्टेट when start is called again. आत्ताच आपण बघितलं स्टार्ट मेथड ही केव्हा कॉल होते ज्यावेळेस एखादा युजर मिनिमाइज करून पुन्हा काम करण्यासाठी आल्यानंतर. Thus the diagram shows a two-way arrow between running and idle. ठीक आहे. इथे तुम्हाला 2 एरो दिसत आहे. एक स्टॉपचा आणि एक स्टार्टचा. म्हणजे ज्यावेळेस युजरने जर मिनिमाइज केलं तर स्टॉप मेथड कॉल होते आणि मिनिमाइज केल्यानंतर पुन्हा यूज करण्यासाठी त्यांनी मॅक्सिमाइज केलं तर पुन्हा स्टार्ट मेथड यूज होते. ठीक आहे. असं होतं याचं. त्यामुळे तिथे लिहिलेलं होतं थस द डायग्राम शोज अ टू वे एरो बिटवीन रनिंग अँड हाईड. ठीक आहे. त्यानंतर डेड स्टेट म्हणजे डिस्ट्रॉय मेथड इथे कॉल होणार आहे. व्हेन द युजर क्लोजेस द ब्राउझर ऑर लिव्हज द पेज परमनंटली द ॲपलेट इज रिमूव्ह फ्रॉम द मेमरी. द ब्राउझर कॉल द डिस्ट्रॉय मेथड ऑटोमॅटिकली. डिस्ट्रॉय मेथड येणार, फायनल क्लीनअप करणार, रिलीज रिसोर्सेस म्हणजे फाईलमध्ये जे मेमरी जी स्टोअर झालेली असेल ती क्लीन करणार. स्टॉप थ्रेड्स परमनंटली जे काही थ्रेड्स आपल्या प्रोग्राममध्ये होतात ते सगळे स्टॉप करणार. आफ्टर डिस्ट्रॉय द ॲपलेट एंटर्स द डेड स्टेट, कॅनॉट रन अगेन. म्हणजे काय? डिस्ट्रॉय मेथड कॉल होते. डेड स्टेटला जातंय म्हणजे काय? ब्राउझर हे परमनंटली त्या वेब पेजला, त्या ॲपलेटला क्लोज करतंय आणि ॲपलेट हे मेमरीमधून सुद्धा परमनंटली डिलीट होतंय. ठीक आहे. या सगळ्या 4 स्टेट होत्या. बघा, इनिट मेथडने आपलं ॲपलेट लोड झाल्यानंतर इनिट मेथड कॉल झाली. स्टार्टने ॲपलेटचं आपलं एक्झिक्युशन स्टार्ट झालं. रनिंगमध्ये जर आपल्याला काही ड्रॉ करायचं असेल, तर आपण पेंट मेथडला कॉल केलं. युजरने मिनिमाइज केली स्क्रीन, तर स्टॉप मेथड यूज झाली. त्यानंतर युजरने पुन्हा जर मॅक्सिमाइज केली स्क्रीन, तर पुन्हा स्टार्ट मेथड कॉल झाली. त्यानंतर पुन्हा जर युजरने क्लोज केली स्क्रीन, तर डायरेक्टली डिस्ट्रॉय मेथड कॉल झाली. म्हणजे डेड स्टेटला गेले. असा याचा फ्लो आहे या डायग्रामचा. आता जर एखाद्याला प्रोग्राम जर या क्वेशनमध्ये लिहायचा असेल तरीही चालेल. 9 मार्क्ससाठी क्वेशन आहे, सो प्रोग्राम लिहिला तरच मला वाटते पूर्ण मार्क्स मिळून जातील. थोडक्यात तुम्हाला प्रोग्राम समजून सांगतो कशाप्रकारे प्रोग्राम असणार आहे. प्रोग्राम फास्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा. सर्वात पहिले वरती काय ॲपलेट क्लास आणि ग्राफिक्स क्लास हे 2 क्लास इम्पोर्ट केले. कशासाठी? ॲपलेट क्लास हा आपल्याला ॲपलेटवर काम करण्यासाठी पाहिजे होता आणि ग्राफिक्स क्लास हा आपला ड्रॉइंगसाठी लागणार आहे, पेंट करण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हे 2 क्लास आपण इम्पोर्ट केले. आता आपण क्लासचं नाव काय दिलं? माय ॲपलेट आणि एक्सटेंड्स काय केलं? ॲपलेट. आता एक्सटेंड्स केलं म्हणजे काय? ॲपलेट नावाचा जो काही ऑलरेडी जावाने दिलेला कोड आहे प्रोग्राम क्लास आहे. जावाने दिलेला जो ॲपलेट क्लास आहे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स आपण MyApplet या क्लासमध्ये घेणार आहोत विथ द हेल्प ऑफ एक्सटेंड्स कीवर्ड. ठीक आहे. आता इनिट मेथड ही कॉल होणार सर्वात अगोदर. आपण आत्ताच बघितली थिअरी. इनिट मेथड सर्वात अगोदर कॉल होणार. तर काय करते इनिट मेथड? साइज सिलेक्ट करणार, सेट साइजमध्ये आणि बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करणार. अशा प्रकारे java.awt.color.yellow अशा प्रकारे साइज आणि बॅकग्राऊंड कलर इनिट मेथडमध्ये सेट झालेला आहे. आता स्टार्ट मेथड कॉल होणार. स्टार्ट मेथड काय करते? ॲपलेटचं एक्झिक्युशन चालू करते. आता इथं काय होणार आहे? ॲपलेट स्टार्टेड. डिस्प्ले मेसेज इन कन्सोल. कन्सोलमध्ये हा मेसेज प्रिंट होणार स्टार्ट मेथडचा. त्यानंतर स्टॉप इज कॉल व्हेन द युजर लिव्हज द पेज ऑर मिनिमाइज द ॲपलेट. स्टॉप पेज कधी होणार आहे कॉल? ज्यावेळेस युजर हा पेजला मिनिमाइज करेल किंवा लिव्हज द पेज. त्यावेळेस स्टॉप ही मेथड कॉल होणार आहे. ॲपलेट स्टॉप.
हा मेसेज आपला कन्सोलमध्ये प्रिंट होणार. त्यानंतर डिस्ट्रॉय मेथड केव्हा यूज होणार? डिस्ट्रॉय इज कॉल्ड व्हेन द ॲपलेट इज बीइंग रिमूव्ह परमनेंटली. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲपलेट डिस्ट्रॉय हा कन्सोलमध्ये मेसेज प्रिंट होणार. व्हॉइड पेंट ग्राफिक्स जी ग्राफिक्स हा क्लास आपण ज्यावेळेस इम्पोर्ट केलाय, त्यामधून हा इन्स्टन्स आहे आणि ग्राफिक्स क्लास आपण इम्पोर्ट केलाय. त्यामुळे पेंट मेथड कॉल केल्यानंतर हॅलो धिस इज माय फर्स्ट ॲपलेट 50, 150 हे अशा प्रकारे इथं टेक्स्ट आपलं ड्रॉ होणार आहे त्या ॲपलेटवरती किंवा त्या पेजवरती. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रोग्राम आहे. प्रोग्राम सिंपल आहे, एवढं काही अवघड नाही. हे थोडंसं कळालं, आपल्याला सगळ्या मेथड जर माहिती झाल्या, तर आपण आरामशीर प्रोग्राम लिहू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यालाही अभ्यास करायला सोपं जाईल. धन्यवाद.